नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावरती जीवघेणा हल्ला। सुखबीर सिंग बादल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती। नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावरती हल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांनी नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतलेली आहे आणि हल्ल्याप्रकरणी चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनवरून बादल यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली आहे। भावेश कावरेच्या विरोधात मनसे आक्रमक। कांजूरमार्ग येथील भावेशच्या कार्यालयामध्ये मनसेचे पदाधिकारी पोहोचले। शाकाहारी मांसाहाराच्या वादानंतर भावेश कावरे विरोधात मनसे चांगलीच आक्रमक। उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी। स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगती याबाबत उद्धव ठाकरे यांनी संबंधितांकडून माहिती घेतलेली आहे। नाशिकच्या पैगलवाडीमध्ये आदित्य ठाकरेंनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांचेही त्यांनी विजन जाणून घेतलं। तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा असं म्हणत मदतीचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी शिबिर प्रशिक्षण शिबिर आहे। राहुल गांधी शिबिरामध्ये मार्गदर्शन करतील। 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत शिबिर पार पडणार आहे। हर्षवर्धन सपकाळांसह राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांचीही उपस्थिती असेल। चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंत बैठक घेतील। 16 ऑगस्टला उदय सामंत हे प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत। चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती। मंत्री भरत गोगावलेंसमोर अविनाश गलांडेंची निधीवरून तीव्र नाराजी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांची नाराजी आहे। रोजगार हमीच्या निधीपासून जिल्ह्याला वंचित ठेवलं जातंय असा गलांडेंचा आरोप आहे। चंद्रपूरमध्ये टोलच्या नावाखाली 150 कोटींची वसुली झाल्याचा आरोप आहे। शिंदेसेनेचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जीवतोडेंचा आरोप आहे। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी आहे। सिंधुदुर्गाच्या दोडामार्गामधील आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी भिडले। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार। आमदार दीपक केसरकरांच्या समोरच वाद झाला आणि पोलिसांनी वाद मिटवलेला आहे। कोल्हापूरमध्ये ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हा वाहतूकदार संघटनेकडून आंदोलन। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात। मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा। उड्डाणापूर्वीच विमान थांबवलं। विमानातील प्रवाशाने माझ्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचं सांगितल्यावरती उडाली होती खळबळ। सीआयएसएफने तात्काळ कारवाई करत प्रवाशाला ताब्यात घेतलं। तर मी मजेत बोललो। चौकशीनंतर आरोपी प्रवाशाचा अजबच दावा। मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं जीवन संपवलेलं आहे। मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी रात्री गळफास घेऊन आयुष्य संपवलंय। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सहाय्यक नगररचनाकाराकडे 3.25 कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे। लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल झालाय। उत्पादनापेक्षा 2,76,41,हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे। पुणे पालिकेच्या सहाय्यक नगररचनाकाराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पैगलवाडीतल्या रस्त्याच्या दुरवस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पैगलवाडी रस्त्याची पाहणी। शालेय विद्यार्थिनींनी बाटलीचा माईक हाती घेत दुरवस्थेची व्यथा मांडली होती। नाशिक महापालिकेसमोर खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पोवाडे गात कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे। पालघरच्या जव्हार मोखाडा मुख्य मार्गावरती 3 फुटांचे खड्डे। अपघातांचा धोका वाढला। मुंबई नाशिक महामार्गावरील जव्हार फाटा रेल्वे पुलाखाली धोकादायक स्थिती आहे। पाणी साचल्यानं खोलीचा अंदाज येत नसल्यानं अपघातांचा धोका वाढलेला आहे। भिवंडी ठाणे बायपासवरती खड्ड्यांचं साम्राज्य। सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त। 2018 पासून सुरू झालेलं काम अद्यापही अपूर्णच आहे।